श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सध्या अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासामध्ये वेगवेगळी व्रतवैकल्यही आपण करत असतो. हा अधिक मास श्रीहरिविष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. अधिक मासामध्ये श्रीहरिविष्णूंची पूजा सेवा केली जात असते. अधिकस्य अधिकफलम. आपण जी काही व्रतवैकल्य करतो तर त्या सर्व व्रतवैकल्यांचं आपल्याला या अधिक महिन्यामध्ये अधिकस्य अधिक म्हणजे अधिक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अधिक पटीने पुण्यफळ प्राप्त करून घेण्यासाठी अधिक महिना हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा महिना मानला जातो. श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या अधिक महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रीहरिविष्णूंची उपासना करत असतो. यामुळे त्यांचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळतो आणि आपल्याला अनंत पुण्याची प्राप्तीही होत असते. अधिक मासाचं पुण्य आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी अधिक मासाची जी वात असते तर ती वातसुद्धा आपण अधिक मासामध्ये लावत असतो. अधिक मासामध्ये अधिक मासाची वात लावणं जितकं महत्त्वपूर्ण आहे, दीपदान करणं जितकं महत्त्वपूर्ण आहे, तितकंच महत्त्वपूर्ण आहे आपल्या देवघरासमोर लक्ष्मी हृदय कमळ रांगोळी काढणं होय. अधिक मासामध्ये तुम्ही जर ही रांगोळी तुमच्या देवघरासमोर काढाल तर यामुळे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहील. श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे दोघेही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना यामुळे पूर्ण होतील. सध्या मार्केटमध्ये तर आपल्याला वेगवेगळ्या रांगोळ्यांचे साचे हे मिळत असतात, पण आपण जी हाताने रांगोळी काढतो त्याचं जे आपल्याला समाधान मिळतं, आनंद मिळतो, तो आनंद आपल्याला रांगोळीच्या साच्याने रांगोळी काढण्याने आपल्याला मिळत नाही. आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये आपल्या हाताने आपल्या देवघरासमोर आपल्याला ही लक्ष्मी हृदय कमळ रांगोळी काढायची आहे. अगदी साधी सोपी आणि अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच पूर्ण होणारी अशी ही रांगोळी आहे. तर ही रांगोळी आपल्याला अधिक मासामध्ये आपल्या देवघरासमोर रोज काढायची आहे आणि ही रांगोळी आपल्याला कशी काढायची आहे हेच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग ही रांगोळी कशी काढायची आहे हे आपण जाणून घेऊया. तर अधिक मासानिमित्त आपल्याला ही लक्ष्मी हृदय कमळ रांगोळी आपल्या देवघरासमोर रोज काढायची आहे. तर ही रांगोळी आपल्याला कशी काढायची आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर यासाठी आपल्याला अगदी मधोमध मिडलला एक मोठा डॉट काढून घ्यायचा आहे आणि या डॉटच्या दोन्ही साईडला आपल्या उजव्या हाताला आणि डाव्या हातालाही 4-4 डॉट आपल्याला काढायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावर. या पद्धतीने 4. तसंच इकडे सुद्धा 1 2 3 4. तसंच ह्या मिडल डॉटला धरूनच त्याच्यावर आणि खाली सुद्धा आपल्याला 4 डॉट हे काढायचे आहेत. 1 2 3 4. 1 2 3 4. अशा पद्धतीने हे डॉट आपल्याला काढायचे आहेत. आणि इथे ही जी जागा आहे तर इथे सुद्धा आपल्याला आडव्या लाईनला धरून 4-4 डॉट हे काढायचे आहेत. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. तर या पद्धतीने सगळे डॉट आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुम्ही सरळ एका लाईनला धरून जर 9 डॉट काढून घेतले तरीही चालेल आणि मधला जो डॉट येतो तर त्या डॉटला धरून खाली आणि वर या पद्धतीने 4 डॉट काढून या आडव्या लाईनला सुद्धा तुम्हाला या पद्धतीने 4-4 डॉट हे काढून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीने डॉट काढून झाल्यानंतर हे जे वरचे डॉट आहेत तर आपल्याला आपण जो मिडलला डॉट घेतलेला आहे त्या डॉटच्या वरचे ते 2 डॉट आहेत तर ते 2 डॉट आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या हे जे आपण आडवे लाईनला 4 डॉट काढलेले आहेत त्याचे हे खालचे 2 डॉट आपल्याला सोडून द्यायचे आहेत आणि या वरच्या 2 डॉटला हे आपल्याला जोडायचे आहेत. तर हे जे वरचे सोडून याचे हे जे खालचे आहेत तर हा डॉट आपल्याला इथे वर जोडायचा आहे आणि खालचा डॉट जो आहे तर या इथल्या डॉटला आपल्याला जोडायचे आहे. त्याच पद्धतीने सगळे डॉट आपल्याला जोडून द्यायचे आहेत. आता ह्या लाईनचे हे 2 डॉट वरचे सोडून द्यायचे आहेत आणि हे खालचे 2 डॉट आपल्याला या उभ्या लाईनच्या डॉटला या पद्धतीने जोडायचे आहेत. याच पद्धतीने आपल्याला सगळे डॉट हे जोडून घ्यायचे आहेत. प्रत्येक लाईनचे वरचे 2 डॉट आपल्याला खालच्या 2 डॉटला जोडायचे आहेत.
या पद्धतीने अशी ही अगदी साधी सोपी रांगोळी आहे. तुम्ही अधिक मासात तुमच्या देवघरासमोर अगदी रोज काढू शकतात. अधिक महिना सुरू आहे आणि देवी लक्ष्मीला आणि श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अगदी साधी सोपी अशी ही रांगोळी आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही रांगोळी रोज तुमच्या देवघरासमोर काढू शकतात. त्यानंतर आता आपल्याला हे जे वरचे 2 डॉट होते तर हे आडव्या लाईनचे डॉट सोडून या इथे आपल्याला जोडायचे आहेत. हे 2 डॉट सोडून द्यायचे. हे वरचे 2 डॉट आहेत तर या इथल्या खालच्या 2 डॉट आपल्याला जोडायचे आहेत. या पद्धतीने बरोबर आपली कमळाची रांगोळी तयार होत असते. तसंच इथले सुद्धा डॉट आपल्याला असे इथे जोडायचे आहेत. हे सुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत. जोडताना वरचे 2 डॉट आपल्याला खालच्या 2 डॉटला जोडायचे आहेत. या पद्धतीने याच पद्धतीने हे डॉट सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने अगदी साधी सोपी अशी आपली ही लक्ष्मी हृदय कमळ रांगोळी इथे तयार झालेली आहे. आणि या रांगोळीमध्ये तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही कलर भरू शकतात. तुम्हाला फक्त इथे मधल्या या कमळामध्ये कलर भरायचा असेल तर तसा तो सुद्धा भरू शकतात. आणि या पाकळ्यांमध्ये सुद्धा तुम्हाला जो हवा असेल तो कलर तुम्ही इथे भरू शकतात. आणि अशी रांगोळी काढल्यानंतर या रांगोळीला आपल्याला हळदी कुंकूसुद्धा अर्पण करायचं आहे. आणि या रांगोळीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. तसंच या रांगोळीला धूपदीप हा सुद्धा आपल्याला अर्पण करायचा आहे. ही रांगोळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर सुद्धा काढू शकतात. तसंच तुळशीपाशी सुद्धा तुम्ही ही रांगोळी या अधिक महिन्यामध्ये रोज काढू शकतात. आणि तुमच्या देवघरापाशी तर तुम्ही ही रांगोळी अगदी रोज या अधिक महिन्यामध्ये नित्यनियमानं काढा. म्हणजे तुम्हाला अधिक महिन्याचं पुण्यफळ हे प्राप्त होईल आणि श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अखंड कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल. ज्या जॉब करणाऱ्या महिला आहेत आणि ज्यांना अगदी 2-3 मिनिटंसुद्धा रांगोळी काढण्यासाठी वेळ मिळत नसेल तर अशा महिलांनी या रांगोळीच्या साच्याने ही रांगोळी काढली तरीही चालेल. पण या अधिक मासामध्ये अनंत पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी आणि आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास कायम राहावा यासाठी ही रांगोळी अवश्य तुमच्या देवघरासमोर तुम्ही काढा. अधिक मासानिमित्त ही संधी आपल्याला मिळालेली आहे आणि ही संधी पुन्हा आपल्याला 3 वर्षांनी प्राप्त होणार आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही चुकूनही सोडू नका. अधिक मासामध्ये तुम्ही ही रांगोळी जर अगदी रोज नित्यनियमानं काढली तर यामुळे तुम्हाला चांगला अनुभव हा नक्कीच मिळेल. याचा पॉझिटिव्ह रिझल्ट हा तुम्हाला नक्कीच दिसेल. म्हणून ही रांगोळी अवश्य काढा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.